नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं झणझणीत गावरान कोंबडा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मातीच्या भांड्यामध्ये आणि नेहमीप्रमाणे आलं, लसूण, कढीपत्ता, पुदिना याचं मी बारीक पेस्ट केलेली आहे। आणि चिकन घेतलेले इकडे चांगलं किलोभर चिकन आहे। चिकन म्हणजे गावरान कोंबडा, तो स्वच्छ धुवून पाणी नितळून बघा एका ताटामध्ये मी ओतलेला आहे। कारण का आपल्याला याच्यावरती मसाला वगैरे लावून सगळं ठेवायचं आहे, म्हणून पाणी पूर्ण निचरून काढलेलं आहे याच्यातलं। आणि जो आपला गावठी कोंबडा आहे अप्रतिम होणार आहे। तर पहिला मी काय करते, हळद टाकते, एक चमचाभर, छोटा चमचा जो आपला असतो तो एक चमचाभर हळद घालून घेते। आणि लागलं चवीनुसार मीठ सुद्धा आता लागलंच घालणार आहे। नंतर आपल्याला अजिबात मीठ घालायची गरज नाहीये। तर चवीनुसार मीठ सुद्धा मी इकडे घातलेलं आहे। नेहमीप्रमाणे आपण जसं मसाला लावून ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचंय। तर यावेळी मी थोडा पुदिना जास्त घातलेला आहे आणि एक हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे वासासाठी। हिरव्या मिरचीचा आणि पुदिन्याचा खरंच वास खूप छान येतो। एक वाटी दही घेतलेलं आहे, दही ताजं आहे। एक वाटी दही घालणार आहे, कारण 1 किलो चिकन आहे ना, म्हणजे गावठी कोंबडा जो आहे तो आपला 1 किलो आहे त्यासाठी। आणि हे आज मी बनवते माझा मुलगा जो आहे माझा पृथ्वीराज, त्याच्या मित्रांना द्यायचं आहे ह्यासाठी मी बनवते। आणि पुदिना, आलं, लसूण, कोथिंबीरची देठ ह्याचं सगळं वाटण केलेलं आहे मी। तर बघा हे वाटण जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, गावठी कोंबड्याला आपल्याला लावून ठेवायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे। मीठ हळद तर आपण घातलेलंच आहे। तर हे चांगलं आपल्याला 20 मिनिटं ठेवायचं आहे। आणि दुसरी मजेशीर गोष्ट अशी आहे, तर मी कोल्हापूरवरून मातीची भांडी आणली होती आणि आता ती मातीची भांडी कशी वापरायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। मातीची भांडं ज्यावेळी मी आणलं तर तेव्हा 2 भांडी आणली होती। तर दोन्ही भांड्यांना मी काय केलं, वेगळ्या वेगळ्या बारडीमध्ये रात्रभर भिजत ठेवलं त्यांना, त्यांच्या झाकणासकट। आणि दुसऱ्या दिवशी बाहेर काढल्यानंतर त्यांना असं सुकवलं, नॉर्मल सुकवलं। सुकवल्यानंतर त्याला काय केलं, एका वाटीमध्ये तेल घातलं। मग तुम्ही खोबरेल तेल घ्या, कुठलंही तेल घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर ते सगळं तेल मी असं छानसं लावलं आणि परत ती भांडी मी उन्हामध्ये ठेवून वाळवून घेतलीत। तर ते मी कोल्हापूरवरून भांडी घेतलेली आहेत, कोल्हापूरला घेतलेली आहेत, कुंभार गल्लीमध्ये जाऊन ती भांडी आणलेली आहेत। आणि ती भांडी मुंबईला मी घेऊन आले। तर आज मग मी म्हटलं चला आज आपण याच्यामध्ये ही गावठी कोंबडा जो आहे तो आपण त्याच्यामध्येच बनवूया। तर मग भांडं जरा चांगलं काढलं बाहेर त्यातलं। आणि नारळाची शेंडी असते त्यानं आपल्याला भांडं घासायचं आहे, कुठल्याही कात्यानं वगैरे काय घासायचं नाही आहे। तर इकडे दही आणि मसाला जो आहे तो गावठी कोंबड्याला आपल्याला लावून बघा झालेला आहे, छान लागलेला आहे। आणि मी इकडे मातीचं भांडं दाखवते तुम्हाला, आज पहिल्यांदाच बनवते मी सुद्धा। आणि मातीच्या भांड्यामध्ये खरंच खूप टेस्टी होतं हे सगळं। आणि मसाला लावून सगळं झालेलं आहे। आणि आता मातीचं भांडं दाखवते तुम्हाला मी। तर हे मातीचं भांडं बघा खरंच खूप छान आहे, चांगलं 1 किलो चिकन जे आपलं आहे ते तर होणारच आहे याच्यामध्ये, पण 1.5 किलो होईल एवढं हे भांडं आहे ॲक्च्युली। आणि ह्याच्यामध्ये मी सगळं परत एकदा काय केलं, नारळाच्या शेंडीने घासून घेतलं। जेव्हा आपला स्वयंपाक होतो तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायचं, स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जेव्हा आपण घासणार तर नारळाच्या शेंडीनेच हे घासायचं, कात्याने वगैरे कशाने घासायचं नाही आहे आपल्याला। तर हे भांडं जे घेतलेलं तर मी गॅसवरती ठेवलेलं आहे। आणि गॅसवरती असं तापत ठेवायचं नाही, गॅसवरती ठेवल्या लगेचच आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे, नाहीतर मग भांड्याचा तडा जाऊन फुटण्याची शक्यता असते। आणि एकदम बारीक गॅस केलेला आहे, तर जास्त आपण तेल तापायची वगैरे अशी वाट बघायची नाही। तर तेल काय तापलेलं नाहीच आहे, हलकं हलकं तापलेलं आहे। तोपर्यंतच मी काय केलं, कांदा आणि टमाटर हे दोन्ही घालून घेतलेलं आहे। आणि मगच गॅसची फ्लेम जी आहे ती मी मोठी केलेली आहे, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच बनवते। आणि आपल्याला पण पहिल्यांदा जेव्हा आपण बनवतो तर तेव्हा आपल्याला सुद्धा अंदाज नसतो, अंदाज घेत आपल्याला बनवायचं असतं ते सगळं। तर आता मी काय केलेलं आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती जरा मोठी केलेली आहे, वाढवलेली आहे। आणि तेल चांगलं तापलेलं आहे, कांदा टमाटर हे सुद्धा अगदी मऊ झालेलं आहे। आणि याच्यामध्ये मी 1.5 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुम्ही एव्हरेस्टचा वगैरे मसाला जो असतो तो सुद्धा वापरू शकता।
आणि इकडे जे चिकन जे आपण ठेवलं होतं मसाला लावून ते चांगलं 20-25 मिनटं आरामात झालेले आहेत। तर आता हे मसाला लावलेलं जे चिकन आहे, गावठी कोंबडा आहे, तर तो आता मी काय करते कांदा टमाटरमध्ये घालून घेते। मीठ आपण एकदाच घातलेलं आहे, परत आपल्याला मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे। आणि पुदिना आणि कोथिंबीरीचे देठ जास्त घातल्यामुळे हे हिरवगार दिसते, पण खरंच अप्रतिम कलर आलेला आहे म्हणजे। आणि आता आपल्याला काय करायचं, चांगलं तेलामध्ये आपल्याला काय करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि इकडे मी जास्त ते घट्ट बनवणार नाही, जास्त घट्ट नाही बनवणार आहे आणि जास्त पातळ पण नाही बनवणार आहे, एकदम असं छान असं सुक्या टाईप बनवणार आहे। तर इथे मी पाण्याचा वापर जास्त करणार नाही आहे। ज्या ताटामध्ये मटण मी मसाला लावून ठेवलं होतं तर ते ताट धुवून तेवढंच पाणी घालणार आहे, म्हणजे एक वाटीभर होईल एवढंच पाणी घालणार आहे। तसं पण आपल्या दह्याला आणि मीठ घातल्यामुळं आपल्या त्या जे गावठी कोंबडा आहे त्याला पाणी सुटणारच आहे। ते चांगलं परतलं, त्याच्यावरती झाकण लावून मी आता ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम बघा मी मीडियमच केलेली आहे। तर बघा हळूहळू आपलं हे उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी पाणीसुद्धा मिठाचं सुटलेलं आहे। तर मी आता इथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे, फक्त अधूनमधून मी फक्त हलवून बघणार आहे। चिकन गावठी कोंबडा जो आहे तो आपला शिजण्याची वाट बघते मी फक्त, आणि हलवून पण घेते। आता परत एकदा आपल्याला काय करायचं, झाकायचं आहे। तर झाकून परत एकदा बघा, आता जसं जसं ते शिजतंय तसं तसं त्याच्यातलं तेल जे आहे ते सुटायला लागलेलं आहे। आणि मी मातीच्या भांड्यामध्ये मी सुद्धा पहिल्यांदाच बनवते, त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा हे झाकलं उघडून बघितलं, झाकलं उघडून बघितलं असं माझं चालू होतं। कारण बाबा कसं होणार आहे, काय होणार आहे, आपल्याला पण याची आयडिया नसते ना। जसं जसं आपल्याला आयडिया येईल तसं तसं ते आपण बनवतो। तर अंदाज घेत घेत मी बनवलेलं आहे। परत एकदा झाकलेलं आहे, परत एकदा उघडलेलं आहे। तर आज जरा असं जसं काय मी स्वयंपाकामध्ये एकदम नवीनच आहे अशा पद्धतीनेच मी बनवलं म्हणजे। आणि जे गावठी चिकन जे आहे ते बघा आपलं छान शिजलेलं आहे। तर आता आपण काय करूया, जो कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी झणझणीत कांदा लसूण मसाला आहे ना, तर तो मी इकडे 2 चमचे घातलेला आहे। आणि वाटण नेहमीप्रमाणे वाटण जे आपण मटणाला चिकनला करतो, सुकं खोबरं, ओलं खोबरं, आलं लसूण मिरची, हे सगळं जे वाटण आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण वाटण दाखवलेलं आहे, तेच वाटण आहे। आता नेहमी वाटण दाखवायची काही गरज नाही, आणि हे सगळं तव्यामध्ये आपण परतून घेतो चांगलं आणि मगच वाटतो। म्हणून मग याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचे आणि वाटण 2 चमचे मी घातलेलं आहे। आणि एकदा असं छानसं हलवलेलं आहे बघा मी। आणि परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, असं झाकून ठेवायचं आहे। जसं जसं बघा शिजेल तसं तसं त्याला कलर जो आहे तो छान आलेला आहे। आणि गावठी कोंबडा जो आहे तो आपला अप्रतिम झालेला आहे, वास अगदी घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये। आणि आता परत झाकून ठेवते, म्हणजे आतल्यात कसं शिजल्यानंतर मातीच्या भांड्याचा सुद्धा त्याला वास उतरतो। आणि बघा छानशी उकळी आलेली आहे मस्त, आणि अप्रतिम असा वास सुटलेला आहे घरातून। आणि एकच मी बनवलेलं आहे, अजिबात मी रस्सा आणि सुकं असं काही बनवलेलं नाही आहे। परत एकदा झाकून परत एकदा उघडून बघितलं तर बघा छान आता तरी आलेली आहे। आणि मग कसं वाटलं तुम्हाला गावठी कोंबडा नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा अशा मातीच्या भांड्यामध्ये नक्कीच बनवा, मातीच्या भांड्यामध्ये खरंच वेगळी टेस्ट येते। आणि आज अगदीच बेत खूप सुंदर झाला होता, सगळ्यांना आवडला। तुम्हाला हा गावठी कोंबडा मातीच्या भांड्यामधला कसा वाटला नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। आणि नक्कीच बनवून पहा, झणझणीत आणि अप्रतिम आपला गावठी कोंबडा झालेला आहे। चला तर मग काळजी घ्या।